हाय एव्हरीवन. आज दिनांक 22 फेब्रुवारी 2026. आज होता इयत्ता 8वीचा स्कॉलरशिपचा पेपर. तर बघा मित्रांनो, पेपर 2 आणि पेपर 1 आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, संच ए. तर तुमचे आन्सर लवकरात लवकर चेक करून घ्या आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला किती मार्क्स मिळत आहेत. तर चला बघूया, आपण सेक्शन ए पासून सुरू करू. आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमचे आन्सर नक्कीच चेक करा आणि मार्क्स कळवा. तर आपण चालू करू सेक्शन ए, जो होता इंग्लिश. तर याच्यात क्वेश्चन नंबर 1 जो आहे, क्वेश्चन नंबर 1चा आन्सर होतं ऑप्शन नंबर 4. दुसरा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन 1 आणि 2 असे दोघं बरोबर होते. ऑप्शन नंबर 3 जो आहे त्याचा ऑप्शन 3 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4चा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 त्याचा ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 त्याचा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 याचा ऑप्शन नंबर 2 हा अगदी बरोबर आहे. त्यानंतर हा एक पॅसेज दिलेला होता, हा केअरफुली रीड करून तुम्हाला हे 8 आणि 9 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. तर 8 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. 9 नंबरचा योग्य पर्याय आहे 4. त्यानंतर परत एक पॅसेज दिलेला आहे, ठीक आहे. याच्यात 10 आणि 12 असे दोन क्वेश्चन दिलेले आहेत. तर 10 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 याचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 याचा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रश्न 15 त्याचा जो ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16चा ऑप्शन क्रमांक 2 आणि 3 हे दोन ऑप्शन बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 17 याचा ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 याचा पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 याचा पण पर्याय क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 20 याचा पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 याचा पर्याय क्रमांक 2 आणि 4 बरोबर आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 22 ही एक पझल दिलेली होती जी तुम्हाला सॉल्व्ह करायची होती. तर याचा 22 नंबरचा क्वेश्चन, 22 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. 23 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 24 नंबरचा योग्य पर्याय आहे 4. 25 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4. तुमचे आन्सर चेक करा आणि कमेंट करून सांगा बाळांनो की तुम्हाला किती मार्क्स येत आहेत. त्यानंतर सेक्शन नंबर 2 इंटेलिजन्स टेस्ट, ठीक आहे. तर याच्यात 26 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. 27 नंबरचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. 28 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. त्यानंतर 29 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. याच्यात हे मराठीमध्ये आहे तर 1 याचा पण 1 आणि लास्ट जो होता याचा क्रमांक 2. तर हे मराठीतले आन्सर आहेत. त्यानंतर 30 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 30 नंबरचा क्वेश्चन योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 31 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 32 नंबरचा क्वेश्चन योग्य पर्याय क्रमांक आहे 3. तर मराठीवाल्यांना बघा, याचा ऑप्शन नंबर 3 होता, हा पण 3 होता आणि या पूर्ण पेजवर 3 ऑप्शन नंबर 3च होता. त्यानंतर 33 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 33 नंबरचा क्वेश्चन त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 34 नंबरचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. 35 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. 36 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. 37 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. तर बघा मराठीवाल्यांना तुम्ही टिक करून घ्या इथे. त्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन होता, काही डायग्राम दिलेले होते तुम्हाला. तर बघा 38 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक होता 3. 39 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 40 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक 1 आणि 4 हा बरोबर आहे. 41 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक 2 आहे.
त्यानंतर आता पुढचे क्वेश्चन बघा. 42 नंबरचा क्वेश्चन. तर प्रश्न क्रमांक 42. 42चा योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 43 जो प्रश्न आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 2. 44चा आहे 1. 45चा आहे 1. त्यानंतर 46 नंबरचा योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 47चा आहे 4. 48चा आहे 1. इकडे पण टिक करून घ्या. 3, 4 आणि हा आहे 48चा 1 किंवा 3 आणि इथे 3 नंबर. त्यानंतर 50 नंबरचा जो क्वेश्चन आहे 50 नंबरचा क्वेश्चन योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 51 नंबरचा क्वेश्चन योग्य पर्याय क्रमांक आहे 3. 52चा 1. त्यानंतर 53 नंबरचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1. 54 2. 55 2. 56 3. 57 आहे 2. 58 आहे 1. तुमचे आन्सर चेक करा बाळांनो आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुमचा स्कोर किती येत आहे. 59चा पर्याय क्रमांक आहे 3. 60चा आहे 1. 61चा आहे 1. 62चं 1. 63चं पण 1. त्यानंतर पुढे आहे 64. 64 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 65चं 1. 66 जो आहे त्याचा 4. 67 आहे त्याचा 2. नंतर 68 नंबरचा क्वेश्चन 68 त्याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 4. 69चा आहे 1. 70चा आहे 2. 71चा आहे 4. त्यानंतर लास्ट पेज बाकी आहे आता. 72चा आहे 3. 73चा आहे 2. 74चा आहे 1. 75चा आहे 1. तर या प्रकारे तुमचा पूर्ण पेपर सॉल्व झालेला आहे. ऑप्शन चेक करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुमचे मार्क्स किती येत आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चला, थँक्यू.